प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. पुन्हा एकदा देवाच्या सानिध्यामध्ये आपण एकत्र आलो आहोत. आपण वचनामध्ये जाऊया प्रियानो. देवाची स्तुती असो की देवाने आपल्याला निवडलेलं आहे त्याच्या वचनासाठी, त्याच्या तारणासाठी, आणि ते वचन आपण आपल्या जीवनामध्ये घेत असता आशीर्वादित आज होणार आहोत. आज जितकी पण आज वचन ऐकत आहे त्या सर्वांना ते परमेश्वर आशीर्वादित करत आहे. वचनासाठी आपण प्रार्थना करूया. धन्यवाद पिते, आम्ही तुमचे आभार मानत आहे प्रभू. हे वचन आमच्यासाठी आशीर्वादाचं कर परमेश्वर प्रभू. वाचा बुद्धी देणारा परमेश्वर तू आहेस. तुझी योजना तू आमच्या जीवनामध्ये पूर्ण करत आहेस. आज जितके पण हे वचन ऐकत आहेत बाप्पा त्या सर्वांना आशीर्वादित तू केलेला आहेस. आमच्या रूपेचनेला आशीर्वादित केलेला आहेस. तुझे आभार मानत आहे येशूच्या नावामध्ये पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. आजचं वचन सांगते परमेश्वराचं 1 कोरिंथ 1 अध्याय 7 अध्याय आणि 23 वचन. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, माणसाचे गुलाम होऊ नका. प्रियानो, आपण मोलाने विकत घेतलेले आहोत. देवाच्या रक्ताच्या द्वारे आपण मोलाने विकत घेतलेले आहोत. आपण असेच नाही तर परमेश्वराने आपल्याला विकत घेतलेलं आहे. त्याच्या रक्ताने आपल्याला विकत घेतलेलं आहे. सैतानाकडून आपण विकत घेतले गेलेले आहोत. सैतान जो नरकाच्या दिशेने आपल्याला घेऊन चालला होता, त्या आपल्या कर्मामुळे तो आपल्याला घेऊन गेला होता तिकडे. पण आपल्याला तिथं सोडवून आपल्याला स्वतःचं रक्त त्यानं देऊन आपल्याला विकत घेऊन त्यानं आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये आणलेलं आहे, तारणामध्ये आणलेलं आहे. आणि म्हणूनच म्हटलं काय की तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, माणसांचे गुलाम होऊ नका. तर प्रियानो, आजचं वचन जे आहे हे वचनच आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला आशीर्वादित करणार आहे. परमेश्वराचं वचन सजीव, सक्रिय आणि कोणत्याही दुधाळी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून ते सांधे व मज्जा यांना आरपार भेदून जाणार असं वचन आहे. आणि हे वचन आपल्याला आशीर्वाद असं करत आहे. हे वचन नुसतं कानांना ऐकण्यासाठी नाही तर आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी असं वचन आहे. आणि खरोखरच ह्या वचनाचं आपण मनन करत असताना प्रियानो, एक उदाहरण पाहूया आपल्या जीवनामध्ये. आपण जुन्या करारामध्ये की जे वचन आहे दुसरे राजे, आपण हे वाचणार नाही आहे जास्त, पण त्याच्या वचनाचं मनन आपण करणार आहोत. दुसरे राजे 5 अध्याय आणि 1 पासून ते 18 वचनापर्यंत तुम्ही वैयक्तिकरित्या वाचू शकता. हे वचन तुमच्याशी बरंच काही बोलेल. या वचनामध्ये थोडक्यात मी तुम्हाला सांगते की नामान हा व्यक्ती आहे जो आरामी देशामधला एक सेनापती आहे आणि अधिकारी एक आहे. आणि तो इस्रायल देशामध्ये आलेला आहे. आणि त्या इस्रायल देशामध्ये त्याने असे मोठे मोठे टोळ्या करून छापे घातलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये एक मुलगी जी आहे ती इस्रायल देशाची मुलगी आहे. एक छोटीशी मुलगी आहे ती, आणि ती इस्रायल देशाची मुलगी तो घेऊन गेलेला आहे. आणि तो आपल्या पत्नीच्या हुजरातीस म्हणजे तिच्या काम करण्यासाठी कामवाली म्हणून तिला तिथं ठेवलेलं आहे. आणि ती मुलगी तिथं काम करत आहे. प्रियानो, पवित्र शास्त्रामध्ये अशा कितीतरी गोष्टी आपण पाहतो की लहान लेकरं जी आहेत ही देवाची आवडती प्रिय अशी आहेत. आणि त्यांच्याद्वारे परमेश्वराने अद्भुत असं कार्य देखील करून घेतलेलं आहे. आपण नवीन करारात देखील पाहतो की 5 भाकरी आणि 2 मासे एका मुलाच्या द्वारे कितीतरी लोकांनी खाल्लेले आहेत, कितीतरी हजारो लोकांनी खाल्ले आहेत. तो एक आशीर्वादाचं कारण बनलेला आहे. तशीच ही जी मुलगी आहे हे सुवार्तेचं कार्य बनलेलं आहे. तिच्याद्वारे सुवार्तेचं काम झालेलं आहे. एक छोटी सुवार्तिक, इस्रायल देशाची एक सुवार्तिक, छोटी सुवार्तिक, आणि जी मोलकरीण म्हणून, जी गुलाम म्हणून जी पकडून नेलेली होती, आणि तिनं हे सुवार्ता कार्य केलेलं आहे. आणि ज्या घरामध्ये ती कामाला आहे तो म्हणजे आराम देशाचा जो आहे तो अधिकारी, त्याचं नाव आहे नामान. आणि त्याच्या पत्नीच्या सेवेसाठी म्हणून ती मुलगी आहे. आणि ती रोज पाहत होती की आपला धनी, आपला जो मालक आहे, ज्याच्या घरामध्ये आपण काम करतोय, तो तर एकदम असा पांढरा पडलेला आहे, त्याला कोड झालेला आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये एक कोडी लोक जी असायची ना, त्यांना एकदमच असं पूर्ण वेगळं केलं जायचं. पण तरी देखील ह्याच्यामध्ये अशी काहीतरी खूबी होती, असं काहीतरी गुण होता की त्यामुळं त्या आराम देशाच्या राजाला त्याचा फायदा होत होता. आणि म्हणून तो तिथं त्या अधिकार पदावरती होता. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की सैतान आपल्याला कुठल्या ना कुठल्या तर मोहात ठेवतो आणि त्याच्यामध्ये तो आपल्याला गुरफटून नाशाकडे नेत असतो. पण ही जी मुलगी आहे हिला नेहमी वाटायचं की आपल्या देशामध्ये असे कितीतरी समदेष्टे आहेत आणि त्यांच्याकडं आपल्या मालकाला पाठवायला पाहिजे. आणि त्या समदेष्टांकडे पाठवून त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करायला लावायला पाहिजे. आणि जर त्या लोकांनी, आपल्या समदेष्टांनी जर ह्या मालकासाठी जर प्रार्थना केली तर माझा विश्वास आहे की परमेश्वर कार्य करेल आणि आपला मालक खडखडीत बरा होईल, असा तिचा विश्वास होता. आणि म्हणून ती आपल्या मालकिनीला म्हणते की आमच्या देशामध्ये, इस्रायल देशामध्ये असे कितीतरी समदेष्टे आहेत
आणि त्या समदिष्टांकडे आपल्या मालकाला पाठवा आणि तिकडे पाठवून त्यांनी ते प्रार्थना केलीत तर परमेश्वर त्यांना आरोग्य देईल, असं तिनं कार्य केलेलं आहे. आणि तेव्हा ही गोष्ट की नाही तुम्हाला सांगते, कुणी ना कुणी तर सांगून हे नामानाच्या कानापर्यंत पोहोचलेलं आहे. नामानापासून ते राजापर्यंत, आरामाचा राजा जो आहे त्याच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि जेव्हा त्या राजाने ही ऐकली गोष्ट की नामानचं कोड बरं होऊ शकतं, तो जो पापी म्हणून जगाच्या दृष्टीने ठरवला जातो, पण त्याला जर ह्याच्यातून तो बाहेर पडू शकतो असं जेव्हा त्याला वाटतंय, त्याला समजतंय, तेव्हा तो म्हणतोय की नामान तू खरोखरच नक्कीच जा इस्रायल देशामध्ये आणि जा तिथे त्या समदिष्टांना भेट जा आणि बघ तुझ्यासाठी काय होतंय ते, आणि बघ तुला आरोग्य मिळेल. आणि तो त्याला परवानगी देतोय. आणि तेव्हा नामान पण जातोय. आणि तेव्हा इस्रायल देशाचा जो नामान आरामाचा जो राजा आहे त्यानं काय केलंय, एक पत्र पाठवलेलं आहे. एक पत्र नामानाच्या हाती पाठवलेलं आहे, इस्रायल देशाच्या राजाकडे पाठवलेलं आहे. आणि इस्रायल देशाच्या राजाकडे पाठवून त्या राजाकडे ते पत्र पोहोचलेलं आहे आणि म्हटलेलं आहे की मी माझा सेवक तुमच्याकडे पाठवत आहे आणि त्याला तुम्ही बरं करा. असं म्हटल्यानंतर ते पत्र त्या राजापर्यंत पोहोचतं आणि ते पत्र वाचल्यानंतर राजा एकदमच चिडतो आणि आपले कपडे फाडतो. बघा, ह्या माणसाला असं वाटतंय की मी आजार बरं करतोय म्हणून, हा मुद्दामन करतोय, माझी खोड काढतोय, माझ्याशी भांडणं करायसाठी म्हणून बघतोय, म्हणजे मी काय बरं करणार नाही हे चांगलं माहीत आहे, तरी सुद्धा ह्यानं ह्या कोड्याला इथं पाठवलेलं आहे. आणि मुद्दामन म्हणजे मी करणार नाही म्हणायचं, मग हा युद्धाबरोबर माझ्याबरोबर करेल आणि म्हणून हा मुद्दाम करत आहे असं म्हणून तो आरोप ठेवतो. आणि बघा, आणि तो पश्चाताप करायला लागतो, रडायला लागतो. बघा माझ्यावरती शत्रू उठलाय कसा, आणि बघा माझी कमजोरी पाहायला लागलेत आणि माझ्याबरोबर भांडण करायला बघायला लागलेत, मुद्दाम म्हणून माझ्या राज्यात घुसायला बघायला लागलेत, असं म्हणून तो दंगा करतो आणि आपले कपडे फाडतो, पश्चाताप करायला बघतो, आरडाओरड करायला बघतो. त्याला पश्चाताप नाही म्हणता येत, आगस्ताळपणा, मराठी भाषेमध्ये म्हणतात आगस्ताळपणा, असा करायला बघतो. आणि तेव्हा तसं व्हायला लागल्यानंतर ना असं झालेलं आहे की ही गोष्ट जो एलियाचा जो सेवक आहे त्याच्यावरती जो डबल अभिषेक होता तो अलिशा, त्याच्या कानापर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे की आपला राजा जो आहे तो ओरडत आहे की आरामाच्या राजानं आपल्यावर शत्रू पाठवण्यासाठी म्हणून, मुद्दामून भांडणं काढण्यासाठी म्हणून ह्या कोड्याला इकडे पाठवलेलं आहे. आणि तेव्हा मग अलिशा म्हणतो, आपल्या जासुदाला पाठवतो आणि म्हणतो की तू कपडे का फाडतोस, तू कशाला दंगा करतोस, तू कशाला का समजून घेत नाहीयेस, अरे तू ज्या देशाचा राजा आहेस तो परमेश्वर आहे, त्या इस्रायल देशाला निवडलेला आहे, त्या इस्रायल लोकांना त्याने निवडलेला आहे, त्या इस्रायल देशाचा तू राजा आहेस, त्या इस्रायल लोकांचा तू राजा आहेस, त्या परमेश्वराला तू कसं काय विसरला, तो परमेश्वर अद्भुत रीतीने कार्य करणारा परमेश्वर आहे. आणि त्यासाठी तू अगस्ताळपणा कशाला करून घ्यायला लागलायस, तू कशाला दंगा करत आहेस, तू कशाला रागवत आहेस, त्यापेक्षा तो जो आलेला आहे ते व्यक्ती त्याला माझ्याकडे पाठव, मी पाहून घेईन त्याला. आणि असं म्हणून तो अलिशाला तिकडे पाठवतो. जेव्हा इस्रायलच्या राजाला जेव्हा हे समजतं की अलिशाने त्याला बोलवलेलं आहे, तेव्हा मग तो त्याला पाठवतो तिकडे आणि तो तिकडे जातो. तो तिकडे गेल्यानंतर जो नामान आहे तो आपली सगळी पलटण घेऊन, जे सैन्य आहे ते सैन्य घेऊन तिथं जाऊन तो उभा राहिलेला आहे. आणि त्याला असं वाटतं काय की एलिशा जो समदिष्ट आहे तो येईल, मला सामोरा येईल, माझं आगत स्वागत करेल, माझी खाली खुशाली करेल, पाहुणचार करेल, असं त्याला वाटलं होतं. पण तो तसं काहीच केलं नाही. तो आतच बसून राहिला आणि नामान जो आहे तो बाहेरच उभा राहिला. तो अहंकाराने इतका भरलेला होता की तो अधिकार पदावरती आहे, त्याच्यामुळं इस्रायलवरती सत्ता आलेली होती आरामाच्या राजाची. आणि त्यामुळे तो इतका अहंकाराने चूर झालेला होता की तो बाहेर असता ताटच आताची घडी घालून उभा राहिला होता की माझं कोणीतरी आगत स्वागत करेल, आणि म्हणून तो उभा राहिला होता. पण अलिशा जो आहे तो बाहेर आलाच नाही. आणि त्याने काय केलं, आतूनच निरोप सांगितला की जा यार्देनेमध्ये, आणि यार्देनेमध्ये जाऊन 7 वेळा डुबक्या घे, 7 वेळा डुबक्या घे आणि त्यावेळेस तू बरा होशील. असं सांगितल्यानंतर त्यावेळेस तो काय म्हणतो, का माझ्या देशात काय नद्या नाही आहेत का मी आंघोळ करत नाहीये. ते म्हणाला ह्यांच्या नदीमध्ये जाऊन मी 7 वेळा जाऊन डुबायचं आहे, डुबून यायचं आहे. हे असं कुठं असतं, तेव्हा मला नाही करायचं. हे काय, माझं काय आगत स्वागत केलं नाही, माझा काय पाहुणचार केला नाही, मला आदर सत्कार केला नाही, माझी काही विचारपूस केली नाही, मला कोणी सामोरं पण आलं नाही, मला काही आदर दिला नाही, असं म्हणून तो चिडतो आणि माघारी चाललेला असतो. पण त्याचा सेवक येतो आणि तो काय म्हणतो,
की बाबा जर तुम्ही असं म्हणता एवढ्यासाठी म्हणून तुम्ही बरे होण्यासाठी आलेला आहात, तर तो संदेष्टा म्हणत आहे यार्दन नदीमध्ये जा आणि 7 वेळा डुबक्या घे म्हणून, तर मग तुम्ही जाऊन डुबक्या घ्यायला काय हरकत आहे? तुम्ही मोठ्यातली मोठी गोष्ट करू शकताय, तर मग 7 वेळा डुबक्या घ्यायला काय हरकत नाहीये. असं म्हटल्यानंतर तो ठीक आहे, आपण एवढं त्यासाठी आलेलो आहे तर ठीक आहे सांगतोच, तर आपण जाऊन करून घेऊया. आणि म्हणून तो जातो आणि ते डुबक्या घेतो 7 वेळा. आणि बायबल सांगते काय की जेव्हा तो डुबक्या घेतो तेव्हा त्याचं पाप जे आहे त्याच्यामध्ये गेलेलं आहे. आणि 7 वेळा डुबक्या घ्यायला सांगितलेल्या आहेत, म्हणजे 7 हा कृपेचा आकडा आहे. 7 हा कृपेचा आकडा आहे. आणि ह्या 7 वेळा जी त्याला डुबकी घ्यायला सांगितलेली आहे म्हणजे तो कृपा पावलेला आहे. जसं तुम्ही आम्ही कृपा पावलेला आहोत तसा तो कृपा पावलेला व्यक्ती होता नामान. आणि त्यावेळेस तो पूर्ण शुद्ध झालेला आहे. त्यावेळेस शुद्ध झालेला आहे. जर समजा नामान जो आहे तो दारात उभा होता, तेव्हा जर समजा अलीशा येऊन म्हणला असता कसं काय, बरं आहे का, कसं काय तुला झालं, अचानकपणे असं कसं आजारी पडलास, तुझं कशावरून झालं, कशाने झालं. आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर विचारतात आपल्याला. आणि तसं जर विचारलं असतं तर ते एक प्रकारे चुकीची गोष्ट झाली असती. कारण कोड म्हणजे एक प्रकारचं पाप आहे आणि पापाशी आपण डील करायचे नाही, हे परमेश्वराचं वचन आपल्याला सांगते. वचनात असं सांगितलं आहे की जग आणि जगातल्या ज्या गोष्टी आहेत ती जगामध्ये असं सांगितलेलं आहे की जगामध्ये जे आहे ती देहाची वासना, डोळ्यांची वासना, संसाराविषयीची फुशारकी, ह्या सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत. आपण निवडलेली लोक आहोत, आपण प्रार्थना करणारी लोक आहोत. आपल्याला उत्तर म्हणून परमेश्वरानं उभं केलेलं आहे. आपण वचनामध्ये आहोत, प्रार्थनेमध्ये आहोत, दुसऱ्यांसाठी मध्यस्थी करणार आहोत, परमेश्वर चिन्ह चमत्कार देखील करणार आहे. आपण उत्तर म्हणून परमेश्वराचं त्या लोकांपर्यंत पोहोचणार देखील आहोत. पण प्रियानो, एक महत्त्वाची गोष्ट की आपण पापाशी डील करू शकत नाही. आपल्याला जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच करायचं आहे. आपल्याला सुवार्ता सांगायला सांगितलेलं सुवार्ता सांगायची, आपल्याला प्रार्थना करायला सांगितले तर प्रार्थना करायची आहे. पण असं म्हणायचं नाही आपल्याला की हां ते असंच चूक कशी काय झाली, ते कसं झालं, मला सुरुवातीपासून सगळं सांगा, मला हे असं अडचण सांगा, मग तुमचं दुःख काय आहे ते सांगा. हे सगळं आपल्याला ऐकायचं नाही. आपल्याला पापाशी डील करायची नाही. फक्त आपल्याला उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. जे आपल्याला औषध दिलेलं आहे ते त्यांच्या हातात द्यायचं आहे, त्यांना घ्यायला सांगायचं आहे आणि ते त्यांनी घेतलं की ते बरे होणार आहेत. बाकीच्या गोष्टी आपल्या हातात नाहीत. कारण का माहिती का प्रियानो, कारण की हे जे युद्ध आहे हे सैतानाशी परमेश्वराचं युद्ध आहे. आणि जो आकाशातला दुरात्मा जो आहे तो इतका सावध आहे की तो कुणाला खाऊ आणि कुणाला गिळू असा तो टपून बसलेला आहे. त्या दुरात्म्याशी आपल्याला लढताना आपण सावधानतेनंच लढलं पाहिजे. जे युद्धामध्ये जे शस्त्र आहे त्या शस्त्र घेऊनच आपल्याला त्याच्याशी युद्ध केलं पाहिजे. जेव्हा आपण जास्तीत जास्त आपल्या भावाशी किंवा बहिणीशी आपण जास्त पापाबद्दल, मोहाबद्दल अशा हितगुज करतो, कुणाबद्दल तर कागाळ्या उडवतो, कुणाबद्दल तर चर्चा करत बसतो, चुकीच्या गोष्टी बोलतो किंवा काहीतरी चुकीच्या गोष्टी किंवा आजारांचं मनन करत बसतो, हे असं होतंय ते तसं होतंय, तेव्हा आपण एक प्रकारे पापाशी डील करतोय आणि तसं करायचं नाहीये. तर आपण देवाचं जे वचन सांगितलेलं आहे त्या वचनाप्रमाणेच आपल्याला करायचं आहे. जेव्हा आपण वचनाप्रमाणे आणि देवाच्या योजनेप्रमाणे करतो प्रियानो, तेव्हा देवाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये येतो. आणि अलिशाने तेच केलेलं आहे. देवाची कृपा आपल्या जीवनामध्ये होत असताना, आपण परमेश्वराच्या वचनामध्ये राहत असताना, तेव्हा अलिशा जो आहे तो बरा झालेला आहे, कृपा पावलेला आहे. आणि तो खडखडीत बरा जेव्हा झाला तेव्हा तो पुन्हा अलिशाकडे येतो आणि अलिशाकडे येऊन तो म्हणतो की मी बरा झालो, माग तुला काय हवंय ते माग, मी सर्व काय तुम्हाला देऊ शकतो. तेव्हा तो म्हणाला की मला काहीही नको आहे, सुखाने जा, शांतीने जा. पण तेव्हा तो म्हणतो काय की मी मान्य करतोय की परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे आणि तोच राजांचा राजा आहे आणि मी त्याचीच प्रार्थना करणार आहे आणि इथून पुढे मी त्यालाच भजणार आहे. पण माझा राजा जो आहे तो करणार आहे. त्याच्या मंदिरात जेव्हा मी जातो तेव्हा त्याच्या पुढे मला देखील नमावं लागतं. प्रियानो, सांगण्याचं तात्पर्य हे आहे की ते कृपा पावलेला आहे पण तो निवडलेला नाही. कारण जर तो निवडलेला असता तर तो मूर्तीपासून किंवा अडचणींपासून तो असा परिस्थितीला पाहून तो मध्ये झुकला नसता, नमला असता आणि त्याने परमेश्वराची योजना आपल्या जीवनामध्ये घेतली असते. देव आपल्याला आशीर्वादित करतो जेव्हा आपण देवाच्या योजनेमध्ये असतो. आपण निवडलेली लोक आहोत. बोललेले पुष्कळ आहेत आणि निवडलेले थोडके आहेत. कृपा पावलेले सगळेच आहेत असं नाही, पण जे कृपा पावलेले आहेत त्याच्यामध्ये आपण कृपा पावलेले जो आहोत तर आपण देवाच्या वचनामध्ये टिकून राहिलं पाहिजे. पुन्हा कधीच पवित्र शास्त्रामध्ये नामानाचा उल्लेख आला नाही.
नामानाचा परत उल्लेख आला नाही, पण प्रियानो, जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमचा आणि माझा उल्लेख हा नेहमी असणार आहे. कारण आपण कृपा पावलेली असतानाच आपण निवडलेली देखील आहोत. आणि म्हणूनच आजपर्यंत आपल्या हातात देवाचं वचन आहे, बायबल आहे. शेवटच्या काळात हे देखील गुप्त होईल, लुप्त होईल, दिसणार नाही. पण जर आपण वचनामध्ये आहोत, तर परमेश्वराचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये असेल, तर आपण शेवटपर्यंत तारले जाणार आहोत. शेवटपर्यंत आपण तारले जाणार आहोत. म्हणून तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, माणसांची गुलाम व्हायचे नाही. जसा नामान जो आहे तो राजाला भिला, तसा आपल्याला ह्या जगातल्या परिस्थितीशी घाबरायचं नाहीये, या जगातल्या परिस्थितीशी डील करायचं नाहीये. तर न घाबरता त्याच्यावरती देखील एक परमेश्वर आहे, त्याच्या अधीन आणि स्वाधीन आपल्याला व्हायचं आहे. आणि देवाच्या पुढे नमून आपल्याला देवाचं नाव उंच करायचं आहे. प्रियानो, आपण आशीर्वादित लोक आहोत, निवडलेली लोक आहोत, आणि म्हणून देवाचं गौरव करायचं आहे. आपण प्रार्थना करूया. देव आपल्याला आशीर्वादित करणार आहे. या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हा सगळ्यांना आणि मला देखील आशीर्वादित करताय. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद प्रभू, आम्ही तुझे आभार मानत आहे, तुमच्या नावाची स्तुती करत आहे पित्या. याचं वचन आमच्यासाठी आशीर्वादाचं कर परमेश्वर प्रभू, तू केलेलं आहेस. तुझे आभार मानत आहे पित्या. ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वाद दे. तुझी शांतीने भर, ज्ञानाने भर, कृपेने भर, तुझ्या आशीर्वादाने भर प्रभू. तुझी कृपा पावलेली आम्ही लोक असतानाच प्रभू आम्ही निवडलेले देखील आहोत बापा, आणि शेवटपर्यंत तारले जाणारे आहोत प्रभू. आणि होय परमेश्वर प्रभू, तुझं तारण आमच्यामध्ये देत आहेस प्रभू, आणि ते शेवटपर्यंत राखलं जात आहे. त्याबद्दल धन्यवाद प्रभू. आम्ही तुझ्यापुढे उभे राहणार आहोत, आम्ही स्वर्गामध्ये असणार आहोत. याबद्दल धन्यवाद. तुझी योजना आमच्या जीवनामध्ये पूर्ण केलीस. तुझे आभार मानताय. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागत आहे म्हणून ऐक पित्या. आमेन.